Good afternoon, students. How was the Diwali vacation? दिवाळीची सुट्टी कशी गेली? So funny, ना? Okay, now today we start our second term syllabus. Okay, from second term syllabus, our first chapter is comparing numbers. Okay, our first chapter is comparing numbers. Okay, now let's see what is mean by comparing numbers. Okay, comparing two numbers. Now what comparing म्हणजे तुलना करणे. ओके, कंपेअर करणे म्हणजे तुलना करणे. नंबर्स कंपेअर करणे म्हणजे नंबर्सचा लहान मोठेपणा ठरवणे. कुठला नंबर लहान कुठला नंबर मोठा हे ठरवणे म्हणजेच काय, कंपेअरिंग नंबर्स. ओके, नाव सी हियर, सर्कल द स्मॉलर नंबर इन ईच बॉक्स. Okay, circle the smaller number in each box. Okay, now do you know the smaller numbers and bigger numbers? Okay, now in first box there is a 3 and 8. So which is a smaller number? 3 is a smaller number. So you can circle the, see here, 3 is a smaller number. So circle the number 3. Now in second box there is number 1 and 9. So which number is smaller? 1 is smaller than 9. So circle the number 1. Now in third box 2 and 20. So 2 is a smaller than 20. Circle the number 2 like this. Okay. Now in second bit circle the bigger number in each box. Okay. आता काय करायचं आहे, बिगर नंबरला सर्कल करायचं आहे. ओके, फर्स्ट वी सर्कल द स्मॉलर नंबर. 2 नंबरमधल्या स्मॉलर नंबरला आपण सर्कल केलं. आता ह्या खाली जे बीट आहे त्याच्यामध्ये 2 नंबर दिलेले आहेत. त्यातल्या बिगर नंबरला, बिगर म्हणजे मोठा, स्मॉलर म्हणजे लहान आणि बिगर म्हणजे मोठा, बिगर नंबरला आपल्याला सर्कल करायचं. सो 4 and 7, विच नंबर इज बिगर? 4 and 7. So which number is bigger? 7. So circle the number 7. Okay. In second column 2 and 7. Okay. So which number is bigger? 7 number is bigger. Okay. Now in third column there is a 8 and 9. So which number is bigger? 9 number is bigger. So circle the number 9. Okay. Now do you understand what is mean the smaller number and bigger number? Smaller number means lahan number and bigger means motha number. Okay, so we circle the here in the smaller number and here the bigger number from these two numbers. Okay, ह्या दिलेल्या 2 नंबर्स मधला बिगर नंबरला आपण इथं सर्कल केलेलं आहे आणि इथं दिलेल्या 2 नंबर मधल्या स्मॉलर नंबरला आपण सर्कल केले. ओके, दिस इज कॉल्ड द कंपेअरिंग टू नंबर्स. म्हणजे 2 नंबर्स दिले असतील तर त्यातला आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो. ओके, तर आता हे लहान मोठेपणा ठरवताना किंवा नंबर्स कंपेअर करताना ते एक्सप्रेस कसे करायचे, तर देर इज अ सिम्बॉल्स फॉर द स्मॉलर दॅन नंबर अँड ग्रेटर दॅन. ओके, देर इज अ सिम्बॉल फॉर स्मॉलर दॅन अँड ग्रेटर दॅन. म्हणजे काय बघा, तर स्मॉलर दॅन म्हणजे लहान नंबर. कुठला नंबर कुठल्या नंबरपेक्षा लहान आहे. आता 2 नंबर दिले असतील तर हा नंबरपेक्षा लहान आहे हे सांगायसाठी, एक्सप्रेस करायसाठी किंवा ते लिहिण्यासाठी तिथं काय आहे, एक प्रकारचं सिम्बॉल आहे म्हणजे चिन्ह आहे. ओके, तसंच ग्रेटर दॅन म्हणजे कुठला नंबर कुठल्या नंबरपेक्षा मोठा आहे हे सुद्धा लिहिण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी त्यासाठी सुद्धा एक चिन्ह आहे. ओके, देर इज अ सिम्बॉल. सो लेट्स सी व्हॉट इज द or which is these symbols. The symbols, okay, like this stands for smaller than. Okay, smaller than साठी कुठलं सिम्बॉल आहे हे. ओके, the symbol stands for smaller than. हे सिम्बॉल्स आपण कशासाठी यूज करायचं, स्मॉलर दॅन साठी. and this symbol is stands for greater than. ओके, हे सिम्बॉल कशासाठी यूज करायचं आहे, ग्रेटर दॅन साठी. Okay, now
फ्रॉम द एक्झाम्पल्स बिलो वी शाल सी हाऊ दे आर युज्ड. आता हे सिम्बॉल्स, हे स्मॉलर दॅनचं सिम्बॉल आहे आणि हे ग्रेटर दॅनचं सिम्बॉल आहे. तर ते कसे यूज करायचे आपण बघूया. ओके, फ्रॉम 3 and there are two numbers. Okay, and the symbol is placed between two numbers. Okay, तर जे नंबर्स कम्पेअर करायचे असतात त्याच्यामध्ये आपण हे सिम्बॉल प्लेस करायचं असतं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला हे सिम्बॉल काढायचं असतं. ओके, तर आता फर्स्ट एक्झाम्पल बघा. देर इज अ नंबर 3 अँड नंबर 7. इथं 2 नंबर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठलं सिम्बॉल प्लेस केलेलं आहे? हे सिम्बॉल. This symbol is stands for smaller than. Okay, this is a symbol smaller than symbol. Okay, so 3 is less than 7. It means 3 is less than 7. Less म्हणजे काय? कमी. Okay, less means कमी, or we can say 3 is smaller than 7. Okay, 3 हे 7 पेक्षा smaller आहे म्हणून कुठले सिम्बॉल यूज केले? Smaller than. Okay, and we can say हे कसं वाचायचं? वाचताना कसं वाचायचं? 3 is smaller than 7. Okay, or we can say 3 is less than 7. Smaller आणि less एकच meaning आहे. Okay, now in next 1 is smaller than 9. Okay, 1 and 9 हे 2 नंबर्स दिलेले आहेत. तर त्यामधला 1 हा काय आहे? स्मॉलर आहे. सो देर इज अ प्लेस्ड अ सिम्बॉल स्मॉलर दॅन and we can say 1 is less than 9 or 1 is smaller than 9. Okay, now see here, I give you some other examples. Okay, there are two numbers 8 and 10. Okay, 8 and 10. आता हे दोन नंबर्स आपल्याला कंपेअर करायचं आहे. ओके, सो विच नंबर इज स्मॉलर? 8 इज अ स्मॉलर दॅन 10. ओके, ह्या दोन नंबरमध्येच आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. 8 हा 10पेक्षा स्मॉलर दॅन आहे. सो वी कॅन प्लेस द सिम्बॉल स्मॉलर दॅन अँड वी कॅन यूज द सिम्बॉल दिस. दिस इज अ स्मॉलर दॅन सिम्बॉल. ओके, अँड वी कॅन रीड. हे आता वाचायचं कसं? तर 8 is smaller than 10. We can read as 8 is smaller than 10. Okay, हे वाचणार कसं? 8 is smaller than 10. Okay, now we can see other example 5 and 8. 5 and 8. Okay, again there are two numbers and we have to compare these two numbers. आता आपल्याला ह्या दोन नंबरचं कंपॅरिझन करायचं. which number is smaller? 5 is a smaller and 8 is a bigger. So we can place the symbol smaller than. Now we can read as 5 is smaller than 8. Okay, 5 is smaller than 8. Okay, now we see one more example 4 and 6. Okay, now 4 is a smaller than 6. 4 हे काय आहे? 4 हे काय आहे? 6 पेक्षा लहान आहे. ओके, तर मग स्मॉलर दॅनचं कुठलं सिम्बॉल आहे? हे सिम्बॉल आहे स्मॉलर दॅनचं. वी कॅन यूज दिस सिम्बॉल and read as 4 is smaller than 6. We can read or write as 4 is smaller than 6. Okay, आलं लक्षात? This is a symbol for smaller than. Now let's see here 7 and 3. Okay, तर 7 हा greater number आहे than 3. So we can use here ग्रेटर दॅन सिम्बॉल. ओके, बरोबर आहे, ह्याच्या अपोजिट आहे, ह्या सिम्बॉलच्या अपोजिट. दिस इज अ ग्रेटर दॅन सिम्बॉल. 7 इज ग्रेटर दॅन 3. ओके, अँड वी कॅन रीड ॲज 7 इज ग्रेटर दॅन 3. अगेन 9 अँड 1. 9 अँड 1 मधलं 9 हा नंबर ग्रेटर आहे अँड 1 हा स्मॉलर आहे. सो वी कॅन प्लेस दिस सिम्बॉल लाईक दिस, ग्रेटर दॅन सिम्बॉल. 9 इज ग्रेटर दॅन 1. ओके, नाव अगेन see here 9 and
4. Okay, so in 9 and 4, 9 is greater than 4, so we can use the symbol this. 9 is greater than 4, and we can write like this: 9 is greater than 4. Okay, 9 is greater than 4. So you have to remember this is a symbol for smaller than. Okay, smaller than. This is a symbol for greater than. ओके, तर काय लक्षात ठेवायचं आहे, आता इथं एक टोक आहे बघा. हां, इथं काय एक टोक आहे आणि या साईडला काय आहेत, दोन टोक आहेत. ओके, तर ज्या बाजूला दोन टोकं असतात तिथं ऑलवेज ग्रेटर नंबर असतो, मोठा नंबर. मोठा नंबर कुठं लिहायचा, जिकडं दोन टोकं असतात तिकडं मोठा नंबर लिहायचा, आणि जिथं एक टोक असतं तिथं लहान नंबर लिहायचा. ठीक आहे, ऑलवेज. इथं पण तसंच. ओके, हे स्मॉलर दॅनचा सिम्बॉल आहे. तिथंसुद्धा लिहिताना स्मॉलर नंबर कुठं लिहायचा, एका टोकाकडे, आणि ग्रेटर नंबर कुठं लिहायचा, बिगर नंबर कुठं लिहायचा, जिकडं दोन टोकं आहेत तिथं. आणि ग्रेटर दॅनच्या सिम्बॉलमध्ये सुद्धा जिथं दोन टोकं आहेत तिथं मोठा नंबर लिहायचा, आणि जिथं एक टोक आहे तिथं लहान नंबर लिहायचा. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी तर 2 नंबर्स देते तुम्हाला, 1 and 5. ओके, अँड इथं सुद्धा 2 नंबर्स देते, 9 and 12. ओके, तर आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया. तर 1 and 5 आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लेस करायला सांगितलं सिम्बॉल. तर काय करणार, काय सांगितलं मी, जिथं एक टोक आहे तिथं नेहमी स्मॉलर नंबर येणार. ओके, तर आता 1 हा स्मॉलर नंबर आहे, तर 1कडं काय करायचं, एक टोक, आणि 5 इज अ ग्रेटर नंबर, तर 5कडं काय करायचं, 2 टोकं करायची. ओके, हे शॉर्टकट आहे. एक टोक कुठं करायचं, स्मॉलर नंबरकडं, आणि 2 टोक कुठं करायची, मोठ्या नंबरकडं. ओके, सिमिलरली इथं. ओके, अगेन 9 इज अ स्मॉलर अँड 12 इज अ बिगर, सो 9कडं काय करणार, एक टोक, आणि 12कडं 2 टोक. ओके, अगेन सपोज 8 and 2 आहे, तर आता 8 हा काय आहे, बिगर आहे, आणि 2 इज अ स्मॉलर, सो सिम्बॉल्स प्लेस करताना काय करणार, 2 टोकं 8कडे करायचे आणि एक टोक 2कडे करायचं. ओके, 8 and 2, सो वी कॅन रीड ॲज 1 इज स्मॉलर दॅन 5, 9 इज स्मॉलर दॅन 12, अँड हिअर 8 इज ग्रेटर दॅन 2. ओके, हे सिम्बॉल महत्त्वाचं आहे. ओके, असं सिम्बॉल असेल तर स्मॉलर दॅन, आणि 2 टोकं इकडं असतील तर ग्रेटर दॅन. ओके, नाव I hope you can understand what is mean by greater than and smaller than. Okay, see the crocodile is greedy. It eats the bigger number. ओके, तर तुम्हाला हे साईन समजायसाठी काय केलेलं आहे, क्रोकोडाईलचं पिक्चर दाखवलेलं आहे. तर बघा, हे साईन एक क्रोकोडाईलच्या उघडलेल्या तोंडासारखं आहे की नाही. ओके, होय की नाही. बघा, ग्रेटर दॅनचं सिम्बॉल, जिकडे 2 टोक आहेत तिकडं बिगर नंबर आहे, आणि जिकडे एक टोक आहे तिकडं स्मॉलर नंबर आहे. 7 इज अ बिगर नंबर अँड 2 इज अ स्मॉलर नंबर. ओके, नाव वी हॅव टू स्टॉप हिअर अँड सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट पॉईंट.